साहेबांचं मार्गदर्शन केलं. 5 दिवस इथे सुलभकांकडून छान मार्गदर्शन आपल्याला मिळतच आहे. वेगवेगळे काय करायचं एक संदेश द्यावा आपल्याला असं की या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आचार्य गायक सन्माननीय डॉक्टर साहेब, सुलभ बांगवर सर राज्य स्तरावर त्यांनी ट्रेनिंग घेतलं आणि आता जिल्हा स्तरावर सुलभ ते शेलार सर आणि आपण सगळं सुलभक आणि मित्रांनी 2-3 की पॉईंट सांगितले होते आपल्याला. एकच लक्षात घ्या, जसं आपण पारायण करतो, पारायणामध्ये काय करतो आपण, एक डॉक्युमेंट म्हणजे काय, समजा गीतेचं पारायण असेल किंवा गुरुचरित्र पारायण, पारायण काय करतो आपण, त्याचा जवळीकता वाढायला पुन्हा 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 ते वाचतो. भले ते आपण जोरदार वाचतो, 1 दिवसात पूर्ण करणं वगैरे असेल, पुन्हा पुन्हा पारायण केल्यावर आपल्या नंतरची गोडी काय व्हायला लागते, वाढायला. तशी यातली गोडी आपल्याला वाढायला. भरपूर डॉक्युमेंट्स तुम्हाला आपल्याकडे 3-4 दिवसामध्ये पाहायला मिळालेले आहे. आणि त्याच्यामध्ये पहिलं पट्ट आहे NEP 2020, जे पूर्ववर्षी तुम्ही आहात पुन्हा पुन्हा वाचा. त्यानंतर आहे HPC आहे, त्यानंतर आहे CBD आहे, SCOF आहे, नंतर NCF आहे, SCF आहे. हे सगळे डॉक्युमेंट्स कदाचित थोडेफार परिचित असतील, कदाचित जास्त असतील, पण आता जास्त परिचित होतात. हे पुन्हा पुन्हा वाचल्यावर तुम्हाला या डॉक्युमेंटची जास्त परिचितपणा होणार आहे. त्यामुळे या डॉक्युमेंटशी तुम्ही जवळीकता साधायची माझी विनंती आहे. म्हणजे मग तुम्हाला इथून तुम्हाला जे सुलभ देतील ना त्याचा वर तुम्ही करा. आता इथे एक लक्षात घ्या, प्राथमिक असो माध्यमिक असो कुठल्याही असो, प्रत्येक मुलाची क्षमता काय असते, वेगळी असते, बरोबर आहे. हे आपल्याला तर मान्य आहे. मी नेहमी विचारत असतो की समजा अलिबागला किंवा कुठेतरी आपण शाळा ट्रिप घेऊन गेलो मुलांची आणि आपल्याकडे 50 मुलांना आपण घेऊन गेलो, तर शाळेमध्ये परत येताना किती मुलं असतील, कदाचित हा प्रश्न आपल्याला मराठवाड्याचा वाटला. 50 मुलांना सहलीला घेऊन गेल्यावर शाळेमध्ये परत किती येतील, आणि समजा 49 आली तर जास्त बोलणार नाही. ही 50 मुलं ज्यावेळेला अलिबागला जाते किंवा ट्रिपला जाते त्यावेळेला येताना एकानेच किल्ला बघितला, बाकीच्यांनी नाही बघितलं असं होईल का? सगळ्यांनी सगळं बघितलं आणि सगळं पूर्ण करून कुठे आलेले, शाळेत परत आले. हे जसं आहे तसं आपल्या वर्गामध्ये असलेले 50 विद्यार्थी हे सुद्धा पुढच्या वर्गात जाताना लक्षात घेऊ, हे सगळं घेऊन जाणार. मग त्यातला आपल्याला शंका येईल की एखादा नवीन विद्यार्थी असेल की तो म्हणजे नवीन विद्यार्थी तो दिव्यांग विद्यार्थी असेल, तर त्याला आपल्याला सोडायचं का, नाही सोडायचं. त्याला यामध्ये गैर आहे. सुंदर सुभाषित आहे, अमंत्रमक्षरम नास्ती नास्ती मूलं मनोषधम अयोग्य पुरुषा प्राप्ती योजकस्तत्र दुर्लभ. म्हणजे प्रत्येक अक्षर महत्वाचं आहे, त्या अक्षराची किंमत स्वतःची महत्व असतं. जसं आपण घरामध्ये जर पाहुणा आला पडेल आणि जर आपण म्हटलं या, काय म्हटलं या, पाहुण्याने समजावं आपण नंतर काय करायचं नाही. यामध्ये बरं महत्व आहे, त्या अक्षराचं महत्व आपल्याला माहिती आहे. मुलगा घरात आला तर या अक्षराचं महत्व आहे. प्रत्येक अक्षर महत्वाचं, अक्षराचं महत्व कळलं पाहिजे आपल्याला. प्रत्येक औषधी वनस्पती आहे, प्रत्येक वनस्पती औषधी आहे, ती महत्वपूर्ण आहे, पण तिचं महत्व कळलं पाहिजे आपल्याला. तसं प्रत्येक मूल महत्वाचं आहे. मंत्र भक्षण नास्ती नास्ती मूल मनौषधम अयोग्य पुरुषा प्राप्ती योजकस्तत्र दुर्लभ. म्हणजे काय, प्रत्येक मूल महत्वाचं आहे, पण ते ओळखता आलं पाहिजे. प्रत्येकाची वेगळी खब आहे, वेगळी त्याची तुलना आपण करू नये. हे सगळं विचार जर केला तर मला असं वाटतं एक सुभाषित आपल्या सगळ्या डॉक्युमेंटचं एक सामायिक उदाहरण करू. त्यामुळे आपल्याला उन्हामध्ये आपल्याला थोडासा त्यांनी जास्त वेळ घेणार नाही, तर आपल्याला विनंती करेल की या 50 मुलांना आपल्याला पुढच्या वर्गात घेताना जसं सगळी ट्रिपची माहिती 50 मुलं सांगतात, तसं प्रत्येक क्षमतेसह प्रत्येक निष्पत्तीसह माझं मूल पुढच्या वर्गात जात असताना हे सगळं घेऊन जाणार आहे. पण हे घेऊन जाताना आपल्याला त्याच्या क्षमतेसह ते पुढे जाणार आहे. या दृष्टिकोनातून ह्या प्रशिक्षणाकडे आपण पाहूया. क्षमता समृद्धी आहे, त्या प्रत्येक शिक्षकाला NEP 2020 नुसार आपल्या स्वतःच्या याच्यामध्ये काय केलं पाहिजे. 50 तासांची काय आहे, CPD आहे ना, प्रोफेशनल डेव्हलपमेंट आहे. प्रोफेशनल डेव्हलपमेंट हा भाग आहे, म्हणून दरवर्षी आपण हे प्रशिक्षण करत असतो. त्यामुळे प्रशिक्षणामध्ये खूप काही छान शिकण्यासारखं आहे. फक्त आपण ते समजून घ्या. जरी वाटलं काहीच नवीन नाही, काहीतरी नवीन असू शकतं, ते नाविन्य शोधण्याचा प्रयत्न करा आणि ते तुम्ही जवळ बाळगा. त्यामुळे अधिक आपला वेळ न घेता मी प्रशिक्षणासाठी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.